थेट मुंबईच्या आझाद मैदानात जाऊया, तिथे काँग्रेसकडून आंदोलन केलं जातं। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरुंगात झालेल्या मृत्यू प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी म्हणून हे आंदोलन केलं जातंय। विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते, माजी विरोधी पक्षनेते विधानसभेचे ते सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा फौजफाटा सुद्धा या परिसरामध्ये काँग्रेसकडून आंदोलन केलं जातंय। परभणीमध्ये तुरुंगात मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी म्हणून हे आंदोलन केलं जातं। तसंच संविधानाचा मुद्दा घेऊन सुद्धा हे आंदोलन केलं जातंय। आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। हे दृश्य आहेत मुंबईच्या आझाद मैदान परिसरातली। आंदोलकांना या दृश्य आपण पाहतोय। बहुधा निवेदन देण्यासाठी म्हणून आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे आतमध्ये गेलेले आहेत। आंदोलक आझाद मैदानावर आहेत। विजय वडेट्टीवार हे या गेटमधून बाहेर निघालेले आहेत। हे दृश्य आझाद मैदानाच्या परिसरातली, मुंबईतील आझाद मैदानाचा हा सगळा परिसर। खरं तर काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी, परभणीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तुरुंगात असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा तुरुंगामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी म्हणून काँग्रेसचं आझाद मैदानात सध्या आंदोलन सुरू आहे। दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। ही लाईव्ह दृश्य आहेत मुंबईच्या आझाद मैदानावरून। काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे, तर या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी सुद्धा सहभागी झाले। आझाद मैदान परिसरातून काँग्रेसचं हे आंदोलन आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। काँग्रेसकडून आझाद मैदानामध्ये मोर्चा काढला गेलाय। विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि भीम अनुयायी सुद्धा सहभागी झालेले आहेत। प्रमुख मागणी ही परभणीमध्ये तुरुंगात असताना मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ही मुख्य मागणी आणि सोबतच संविधानासारखे मुद्दे घेऊन हा मोर्चा काढला जातोय। आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झालेली आणि त्याचसोबत आझाद मैदानात काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जातं।